नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक ह्या यूट्यूब चॅनलवर. आणि हा आहे डी सी मशीनचा प्रॅक्टिस सेट नंबर 9. याआधी आपण 8 व्हिडिओज अपलोड केले, त्यात डी सी मशीनचे काही क्वेश्चन्स पाहिले आणि त्याचे ॲन्सर्स पण चेक केले. तर ते पाहिले नसेल तर तुम्ही पाहून घ्या, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आणि हा नेक्स्ट पार्ट आहे, तर चालू करूया ह्या पार्टला. पण त्याआधी इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल स्टुडंटसाठी जे पुणे मेट्रोचं प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी आपण टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. जी टेस्ट सिरीज तुम्ही आपलं जे ॲप आहे माय गव्हर्नमेंट ट्रॅक ॲप आहे प्ले स्टोअरवर, तर तिथून देऊ शकता आणि टेस्ट सिरीज जॉईन पण तिथून करू शकता. जर त्याच्याबद्दल अजून डिटेल्स पाहिजे असेल तर चेक द डिस्क्रिप्शन. ओके, तर स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही तुमचे ॲन्सर्स साईडला नोट डाऊन करा आणि व्हिडिओच्या एंडला आपण ते चेक करूया की किती करेक्ट आहेत किती रॉंग आहेत. ओके, तर पहिला प्रश्न. इफ द टर्मिनल्स ऑफ आर्मेचर ऑफ डी सी मोटर आर इंटरचेंज्ड, दिस ॲक्शन विल ऑफर फॉलोइंग काइंड ऑफ ब्रेकिंग. ऑप्शन ए रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, ऑप्शन बी प्लगिंग, ऑप्शन सी डायनॅमिक ब्रेकिंग और डी नन ऑफ दी अबोव. नेक्स्ट क्वेश्चन. DC शंट मोटार्स आर यूज्ड फॉर ड्रायव्हिंग. शंट मोटार्स आपण कशासाठी यूज करतो? ट्रेन्स, ऑप्शन ए ट्रेन्स, ऑप्शन बी क्रेन्स, सी होइस्ट, डी मेकॅनिकल टूल्स. हा ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे. तर याच्यापैकी आपण मोस्टली डी सी शंट मोटार कुठे वापरतो? पुढचा प्रश्न. During rheostat braking of DC series motors, what will happen? Option A, motor is run as a generator. Option B, motor is reversed in direction. Option C, motor is run at reduced speed. आणि D, none of the above. तर बघा चारपैकी कुठला करेक्ट आहे आणि मार्क करा आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. विच डी सी मोटार इज प्रेफर्ड फॉर इलिव्हेटर्स. इलिव्हेटर्समध्ये आपण कोणती डी सी मोटर वापरतो? डी सी शंट मोटार, डी सी सिरीज मोटार, डिफरन्शियली कंपाऊंडेड मोटार और क्युम्युलेटिव्ह कंपाऊंडेड मोटार. इलिव्हेटर्समध्ये विचारलं आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन. इन केस ऑफ डी सी शंट मोटार्स द स्पीड इज डिपेंडंट ऑन बॅक EMF ओनली बिकॉज. डी सी शंट मोटार्समध्ये स्पीड इज डिपेंडंट ऑन बॅक EMF. स्पीड बॅक EMFवर डिपेंड असते, पण ते का? तर ऑप्शन ए बॅक EMF इज इक्वल टू आर्मेचर ड्रॉप. ऑप्शन बी आर्मेचर ड्रॉप इज निग्लिजिबल. ऑप्शन सी फ्लक्स इज प्रोपोर्शनल टू आर्मेचर करंट. ऑप्शन डी फ्लक्स इज प्रॅक्टिकली कॉन्स्टंट इन डी सी शंट मोटर. तर डी सी शंट मोटरमध्ये स्पीड ही फक्त बॅक EMFवरच डिपेंड आहे, तर ही का आहे असं विचारलं आहे. तर चेक करा ऑप्शन्स आणि कुठलं करेक्ट आहे ते मार्क करा. आपण पुढचा प्रश्न पाहूया. क्वेश्चन नंबर 6. द करंट ड्रॉन बाय द आर्मेचर ऑफ डी सी मोटार इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. डायरेक्ट प्रोपोर्शनल टू what? ऑप्शन ए द टॉर्क रिक्वायर्ड. ऑप्शन बी द स्पीड ऑफ द मोटर. ऑप्शन सी द व्होल्टेज अक्रॉस द टर्मिनल आणि डी नन ऑफ दी अबोव. द करंट ड्रॉन बाय द आर्मेचर ऑफ डी सी मोटर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू what? ओके, नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7. स्पार्किंग इज डिस्करेज्ड इन डी सी मोटर बिकॉज. ऑप्शन्स. ऑप्शन ए इट increases the input power consumption. B commutator gets damaged. Option C both A and B and D none of the above. Next question. Which motor has the poorest speed control? सगळ्यात जास्त पुअर स्पीड कंट्रोल कुणाचं आहे? डिफरन्शियली कंपाऊंडेड मोटरचं, क्युम्युलेटिव्ह कंपाऊंडेड मोटर, शंट मोटर की सिरीज मोटर?
पोरेस्ट स्पीड कंट्रोल विचारले. नेक्स्ट क्वेश्चन. In a DC generator, all of the following could be the effects of iron losses except what? Option A, loss of efficiency, B, excessive heating of core, C, increase in terminal voltage, and D, rise in temperature of ventilating air. Mark the correct answer. Next question. Question number 10. By looking at which part of the motor, it can be easily confirmed that a particular motor is DC motor. म्हणजे फक्त वरून कन्स्ट्रक्शनचं तेच बघून आपण ही मोटार DC मोटारच आहे असं सांगू शकतो. तर कुठला पार्ट आहे तो? फ्रेम, शाफ्ट, कम्युटेटर की स्टेटर? ते ह्याच्यापैकी कुठलं असं पार्ट बघून आपण म्हणू शकतो की ही मोटार ही DC मोटार आहे. ओके, तर हे झाले 10 क्वेश्चन्स. आता याचे ॲन्सर्स चेक करूया. तुम्ही बघा तुमचे किती करेक्ट आहेत आणि काही इम्प्रूव्हमेंट आहे का तेही बघा. तुम्ही अभ्यास करताय ते इथं जेव्हा ॲक्च्युअल क्वेश्चन बघता तेव्हा करेक्ट येत आहेत का नाही. चल, तर क्वेश्चन नंबर फर्स्ट. If the terminal of armature of DC motor are interchanged, this action will offer following kind of braking. The terminal जर चेंज केले, इंटरचेंज केले तर कुठली ब्रेकिंग होईल? त्याला कुठली ब्रेकिंग म्हणता येईल? रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, प्लगिंग, डायनॅमिक किंवा ह्यापैकी एकही नाही. तर आपण टर्मिनल्स कोणत्या ब्रेकिंगमध्ये चेंज करतो, इंटरचेंज करतो? तर प्लगिंगमध्ये. जेव्हा टर्मिनल्स इंटरचेंज करतो त्या ब्रेकिंगला आपण प्लगिंग म्हणतो. तर मग ह्याचं करेक्ट उत्तर काय असेल? ऑप्शन बी. इफ द टर्मिनल्स ऑफ आर्मेचर ऑफ DC मोटर आर इंटरचेंज दिस ॲक्शन विल ऑफर प्लगिंग. ओके, तर ऑप्शन बी इज करेक्ट. पुढचा. DC शंट मोटर्स आर यूज्ड फॉर ड्रायव्हिंग. शंट मोटर्स काय ड्राईव्ह करण्यासाठी वापरतो आपण? ट्रेन्स, क्रेन्स, हॉइस्ट की मशीन टूल्स? ट्रेन्समध्ये तर आपण कोणती मोटर वापरतो? DC सिरीज मोटर वापरतो. तर ह्याच्यापैकी DC शंट मोटर कुठे वापरतो? आर यूज्ड फॉर ड्रायव्हिंग व्हॉट? मशीन टूल्स. मशीन टूल्स जेव्हा ड्राईव्ह करायचे असतात तेव्हा आपण DC शंट मोटर प्रेफर करतो. तर बरोबर आन्सर काय असणार आहे? ऑप्शन डी. ऑप्शन डी इज correct for this question. Next, during rheostat braking of DC series motors, तर काय होते? मोटर जनरेटर म्हणून ॲक्ट होईल, रिव्हर्समध्ये होईल की रिड्यूस्ड स्पीड म्हणून काम करेल किंवा काहीच नाही होणार याच्यापैकी? तर काय होईल? ड्युरिंग rheostat braking of DC series motor is run as a generator. तर मोटार ही जनरेटर म्हणून ॲक्ट होईल, त्यालाच आपण रिओस्टेट ब्रेकिंग असं म्हणतो. ओके, तर ऑप्शन ए हे बरोबर आहे. विच DC मोटार इज प्रिफर्ड फॉर इलिव्हेटर्स? परत हा ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आला. तर हे माहीत असायला पाहिजे तुम्हाला की DC शंट मोटरचे ॲप्लिकेशन्स काय आहेत, सिरीज मोटारचे, डिफरन्शियल हे नेमके कुठले मोटर कुठे वापरतो. एक ब्रॉडली तरी माहीत असायला पाहिजे की कोणती मोटर कुठे वापरतो. तर इलिव्हेटर्समध्ये कोणती वापरतो मोटर? शंट मोटर, सिरीज मोटर, डिफरन्शियली कंपाऊंड की क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड? तर कोणती मोटर प्रिफर केली जाते इलिव्हेटर्समध्ये? क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर. क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर इज प्रिफर्ड फॉर इलिव्हेटर्स. सो ऑप्शन डी इज करेक्ट. नेक्स्ट. In case of DC shunt motors, the speed is dependent on back EMF only because back EMF is equal to armature drop. Armature drop is negligible. Flux is proportional to armature current. And D, flux is practically constant in DC shunt motors. तर काय आहे? DC shunt motors मध्ये the speed is dependent on back EMF only because flux is practically constant in DC shunt motors.
द DC शंट मोटरमध्ये काय असतं, फ्लक्स हे कॉन्स्टंट असतं. सो द ऑप्शन D इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. Question number 6. The current drawn by the armature of DC motor is directly proportional to what? Torque required. Option B, speed of the motor. Option C, voltage across the terminal. आणि D, none of the above. तर काय असेल, the current drawn by the armature of DC motor is directly proportional to torque required. तर बरोबर उत्तर काय असणार आहे, ऑप्शन ए. ऑप्शन ए हे बरोबर आहे या प्रश्नासाठी. करंट ड्रॉन बाय आर्मेचर काय असतं, डायरेक्ट प्रोपोर्शनल टू टॉर्क. क्वेश्चन नंबर 7. स्पार्किंग इज डिस्करेज्ड इन DC motors because it increases the input power consumption, commutator gets damaged, both A and B or none. The sparking is discouraged in DC motor because commutator gets damaged. Commutator damage होतं. So the correct answer is option B. Option B is correct. Next question. Poor speed control हे कोणत्या मोटरचं असतं, डिफरेन्शियली कंपाऊंड, क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड, शंट मोटर की सिरीज मोटर. तर आपल्याला माहीत आहे स्पीड कंट्रोल हे सिरीज मोटरमध्ये काय नो लोडला खूप हायेस्ट स्पीड असते, त्याच्यामुळे आपण सिरीज मोटर हे कधी नो लोडला चालूही नाही करत. तर सगळ्यात स्पीड कंट्रोल बेकार किंवा पुअर कोणत्या मोटरचं आहे, तर सिरीज मोटरचं. ओके, शंट मोटरचं नियरली कॉन्स्टंट स्पीड मिळते ना आपल्याला, तर त्याच्यामुळे त्याचं स्पीड कंट्रोल ओके आहे. तर प्युअरेस्ट कोणाचं आहे, सिरीज मोटर. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन डी. करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. In a DC generator, all of the following could be the effects of iron losses except what? A loss of efficiency, B, excessive heating of core, C, increase in terminal voltage, आणि D, rise in temperature of ventilating air. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे, इनक्रीज इन टर्मिनल व्होल्टेज. In a DC generator, all of the following could be the effect of iron losses. फक्त कुठला असणार नाही, increase in terminal voltage. तर करेक्ट आन्सर हे असेल ऑप्शन सी. ऑप्शन सी इज राईट. नेक्स्ट क्वेश्चन आणि लास्ट क्वेश्चन असेल, बाय लुकिंग ॲट विच पार्ट ऑफ द मोटर इट कॅन बी इझिली कन्फर्म दॅट अ पर्टिक्युलर मोटर इज DC मोटर. तर फक्त असं बाहेरून बघूनच आपण कन्फर्म सांगू शकतो की हां ही DC मोटर आहे, असं कुठल्या पार्टला बघून सांगू शकतो, फ्रेम आहे, शाफ्ट आहे, कम्युटेटर आहे की स्टेटर. तर ऑब्वियसली कम्युटेटर. तर कम्युटेटरला बघून आपण सांगू शकतो की ही DC मोटर आहे, कारण आपण DCमध्येच कम्युटेटर यूज करतो. AC जनरेशन कुठल्या याच्यात होतं, ACमध्येच होतं, आणि त्याला आपल्याला DC करण्यासाठी इट विल गो थ्रू कम्युटेटर अँड स्टेशनरी ब्रशेस, देन विल गेट DC. सो कम्युटेटर हे सांगू शकतं की ही DC मोटर आहे. ओके, तर करेक्ट आन्सर काय असणार आहे, ऑप्शन सी इज करेक्ट. बाय लुकिंग ॲट कम्युटेटर इट कॅन बी इझिली कन्फर्म्ड दॅट अ पर्टिक्युलर मोटर इज DC मोटर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. तर हे झाले 10 क्वेश्चन्स DC मशीनचे. ओके, तर तुम्ही तुमचे ॲन्सर, तुमचं स्कोअर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. बघा किती करेक्ट आले, किती चूक आहेत, आणि अजून कुठे लॅक करत आहात. जर मार्क्स कमी आले असतील, काय इम्प्रूव्ह करायचं, DC मशीनचं जर पूर्ण अभ्यास झाला असेल आणि तरी नेमकं कशात कमी पडत आहे, कुठल्या गोष्टीवर भर द्यायचा, बघा कुठली गोष्ट राहिली का, ब्रेकिंग, स्पीड कंट्रोल. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत सगळ्या. ओके, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.